विनायक यांना आपण पाहतोय. विनायक यांचा जर विचार केला तर नुकताच यंगस्टर चषक माकणीच्या मैदानावरती 5 बॉलवरती 5 षटकार जे आपण पाहिले होते. विनायक यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा ती ताजाद होताना पाहायला मिळाली विनायक यांची. आणि दुसऱ्या बाजूला मनीषला आपण पाहतोय. हा देखील टेक्निक सहित खेळणारा हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. चिराग देखील जॉईन झालेत. काल त्यांनी देखील चांगली किमया या मैदानावरती रचली गेली त्यांच्या माध्यमातून. झेल गोलंदाजी असो फलंदाजी असो तिन्ही फॉर्मॅटमध्ये चिराग हे नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती मितेश दाखल झाल्यात. स्ट्रायकिंगवरती लेफ्टी बॅटर मनीषला पण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकिंगवरती विनायक. एक वन ऑफ द बेस्ट ओपनिंग पेअर म्हणायला हरकत नाही आहे, कारण ज्या पद्धतीनं विनायकांचा क्रेज मागील 4 वर्षांआधी होता. पहिला बॉल पहिल्या षटकामधील मितेश. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेफ्टी बॅटर्ससाठी वाईट यॉर्कर ऑफर केला होता आणि ती सुरुवात चांगली झाली. मितेश यांचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं एक अतिशय अनुभवी गोलंदाज या टीममधील आणि प्रमुख गोलंदाज असताना सातत्यानं भरपूर साऱ्या जबाबदाऱ्या ॲज अ प्लेयर ॲज अ लिडिंग बॉलर असतात आणि त्या जबाबदाऱ्या अनेक वेळा पार पाडल्यात. हा देखील चांगल्या टप्प्यावरती बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. पहिले 2 बॉल जे आहेत ते पहिले 2 बॉल योग्य टप्प्यावरती त्या ठिकाणी टाकले गेलेत आणि पहिले दोन्ही बॉल त्या ठिकाणी निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. या ओव्हरमधील तिसरा बॉल ओव्हर दी विकेटने गोलंदाज मितेश गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. लेफ्टी बॅटरला नक्कीच त्रस्त केल्या मागच्या 2 बॉलवरती. मनीषला आपण पाहतोय. हा देखील चांगल्या टप्प्यावरचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. सातत्यानं या ठिकाणी ऑफस्टंपच्या बाहेर बॉल ठेवले जात आहेत. मागचे तिन्ही बॉल एकाच लाईनवरती या ठिकाणी ठेवले गेलेत. लेंथ थोडीशी वेगळी आहे, कारण पहिला बॉल वाईट यॉर्कर तिथे प्रयत्न केला. दुसरा बॉल लोअर फुलटॉस पाहायला मिळाला आणि तिसरा बॉल देखील यॉर्कर पुन्हा एकदा ऑफर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज मितेशने केला होता. तिन्ही बॉल या ठिकाणी नाविन्यपूर्ण टाकले गेलेत आणि त्या तिन्ही बॉलमध्ये एक वेगळी कला आणि एक वेगळी छाप गोलंदाज मितेशची आपल्याला पाहायला मिळते. डॉमिनेट करत असताना पहिल्या षटकामध्ये चौथा बॉल बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. बॉल जातोय शॉट फाईनली गेला. शतशक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच जाऊ या बॉलवरती मिळेल. एक चांगला बॉलिंग अटॅक कपिल स्मृती एडवन टीमकडे. दुसऱ्या बाजूला देखील कृष्णा राऊतला आपण पाहणार आहोत. एक पेस बॅटरी, एक स्पीड गन. सेकंड इनिंगमध्ये देखील त्याची गोलंदाजी पाहायला मजा येईल प्रेक्षकांना. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. धावसंख्या फलकावरती 1. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. 5वा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क होती. मितेश चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करत असताना एक गोलंदाजी करण्याची एक अनोखी स्टाईल आहे. लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट ओव्हर दी विकेट आणि रायटी बॅटरच्या अगेन्स्ट राऊंड द विकेट. रायटी बॅटरच्या बॅटमधून अर्थातच विनायकच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती धमाका षटकार. 6 धावा. कडक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 6 धावा मिळत आहेत. बॅटर विनायकच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती तो इंटेंट स्पष्ट केला गेला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 5व्या बॉलवरती हा तडाखा त्या ठिकाणी पाहायला मिळाला, कारण पहिल्या 4 बॉलमध्ये रन्स आल्या नव्हत्या आणि 5व्या बॉलवरती सूत्र हातामध्ये घेतल्यात फलंदाज विनायकने आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. दुसरा देखील हा तर आउट ऑफ दी पार्क आहे. लॉंग अँड स्ट्रॉंग. 2 बॉलवरती 2 षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. फलंदाज विनायकच्या बॅटमधून 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत मैदानामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13. 2 षटकार. शेवटच्या ज्या 2 बॉलवरती जे कडक फटके आपल्याला पाहायला मिळाले, दोन्ही बॉल स्लॉटमध्ये दिले, परंतु जो क्रेज विनायकांच्या बॅटमधून आपण पाहिला आणि जी फॅन बेस विनायकांची आपल्याला पाहायला मिळते. सध्या मागील 3 ते 4 वर्षांपासून क्रिकेटपासून दूर होतं, परंतु ज्या पद्धतीनं त्या 5 वर्षाआधीचा काळ जर तुम्ही पडताळून पाहिला, इतिहासांची पानं जर तुम्ही उलगडून पाहिली, तर तिथे विनायक पाटील हे नाव इतिहासाच्या पानांवरती सुवर्ण हस्ताक्षरामध्ये दिसेल आणि तो बॅटर आज खऱ्या अर्थानं त्याची छाप सोडत असताना पुन्हा एकदा ताजाद करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता नीलला आपण पाहतोय. प्रथमतः अमरदीप चषक 2025
याच वर्षामध्ये एक सुंदर स्पर्धा जलसारच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. सचिनदादा पाटील, श्रीधरदादा पाटील आणि संपूर्ण अमरदीप संघ आपण पाहिलं. त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण पाहिली होती आणि त्या मैदानावरती प्रथमतः नील खऱ्या अर्थानं नावारूपाला येत असताना पाहायला मिळाला आणि तिथून नील देखील प्रत्येकाच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये घर करताना दिसला. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. दुसऱ्या षटकामध्ये नीलला आणलं गेले बॉलिंग ट्रॅकवरती. नील तरेला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉलवरती पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी यावं लागणार आहे आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाज मनीषला परतावा लागणार आहे. तंबूच्या आसऱ्याला संघर्षाचा वनवास सुरू होता आणि तो वनवास संपलेला नाहीये. विकेट जातोय, गॉन. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार, हा आत्मविश्वास आणि हे ध्येय मैदानामध्ये आपण नील तरेचं पाहायला मिळते. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार जे आले होते ते मनावरती घाव करणारे 2 षटकार होते, परंतु तरी देखील या ओव्हरमध्ये निधड्या छातीनं गोलंदाजी मार्कवरती आपण नील तरेला पाहतोय आणि पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट घेतले. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला गेला आणि शॉर्ट बॉलवरती ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहिलं जो मिस टाइम स्ट्रोक झाला होता. नवीन बॅटर आता मैदानामध्ये विकी थर्ड पोझिशनवरती दाखल होत आहेत. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट या रोलमध्ये यावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला विनायक अटॅकिंग मूडमध्ये आहेत आणि 6 धावा त्यांच्या बॅटमधून सातत्याने येत असताना दिसत आहेत. फैजान यांना आपण पाहतोय, एक चांगले कबड्डीपटू. शालेय करिअरमध्ये देखील चांगल्या पद्धतीनं त्यांनी परफॉर्मन्स दाखवलाय कबड्डी क्षेत्रामध्ये. नवीन बॅटर विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आणि ज्या पद्धतीनं सुरुवात झाली या षटकाची, एक वेगळा आत्मविश्वास गोलंदाज नील तरेला मिळेल या विकेटने. दुसरा बॉल ओव्हर दी विकेट. दुसरा बॉल देखील चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. बॉल जातोय लॉंगॉनमध्ये. लॉंगॉनचा शतक पुढील तत्पूर्वी एकदा पूर्ण केलाय. मिसफील्ड झालाय. बॅकअप मिळेपर्यंत 2 धावा या बॉलवरती मिळतील आणि या 2 धावेसहित धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचत असताना 15 या आकड्यावरती 15 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. मैदानामध्ये विनायक स्ट्रायकिंगवरती येण्याची वाट पाहत आहेत सध्या तरी संपूर्ण प्रेक्षक, कारण पहिल्या 2 षटकारांनी मनमोहित केल्या गेले, मंत्रमुग्ध केल्या गेल्या. सध्या विकी देखील कमी नाही आहे, तो देखील चांगल्या फॉर्ममध्ये. इथे खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉईंटला शतशक उपस्थित आहेत. त्यांनी टिपलाय झेल. आणखीन एक विकेट नील तरेच्या खात्यामध्ये. विकेट जातोय. तंबूच्या आसऱ्याला परतावा लागणार आहे विकीला, गॉन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय संदीप भोईर 4थ्या क्रमांकावरती. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 15-15 वरती 2 धक्के या ठिकाणी लागले गेलेत. दुसरं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. 2 विकेट नीलने या मॅचमध्ये घेतल्यात. पहिलं षटक विकेटचा कॉलम खाली राहिला होता. ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती असं वाटलं होतं की इकॉनॉमिकल स्पेल राहील मितेशांचा, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती जे 2 वार केले गेले विनायक यांच्या माध्यमातून चांगल्या रन्स तिथे आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं या ओव्हरमध्ये नीलला त्याने जी कामगिरी केली, उल्लेखनीय कामगिरी आहे आणि प्रशंसादायक या ठिकाणी खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर संदीप मैदानामध्ये दाखल झाल्यात. पर्सनॅलिटी पाहत असताना एक वन ऑफ द बेस्ट हार्ड हिटर बॅटर. 4था बॉल या ओव्हरमधील. 4था बॉल धीम्या गतीनं परंतु त्याला ओळखला आणि सरळ पाठवून दिले. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू निघून जाईल. गणेश गावड आणि त्याचबरोबर प्रवीण भोईर यांच्या स्वागताकरिता षटकार. 6 धावा. पहिल्याच बॉलवरती इंटेंट स्पष्ट केला गेला. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी झाला होता. वेग तितका नव्हता या बॉलमध्ये आणि बरोबर रीड केला. बॅट स्विंग जबरदस्त होता त्या ठिकाणी. संदीप यांचा धावसंख्या फलकावरती 21. हा देखील चाललाय. स्लॉट मध्ये बॉल होता. हाफ व्हॉलीला पिकअप शॉट आणि लॉंगॉनच्या बाहेर आणखीन एक धमाका. षटकार. 6 धावा. दोन बॉलवरती 2 षटकार संदीप मैदानामध्ये दाखवून देत असताना आज परत आलोय. तोच विचार, तोच उत्साह आणि
तीच खऱ्या अर्थानं जी आपण पाहतोय शक्ती आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज संदीप यांची जी स्ट्रेंथ आपल्याला पाहायला मिळते, जी ताकद आपल्याला पाहायला मिळते. डेंजरस बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. मागच्या 2 ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर पहिल्या 3 ते 4 चेंडूंमध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी सर्व काही व्यवस्थित असतं, परंतु जे शेवटचे 2 ते 3 बॉल असतात तिथे आक्रमण होतं. ऑफस्टंपच्या बाहेर हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा मैदानामध्ये पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 28-28 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 2 बॉलवरती 2 षटकार आल्यात. मागच्या ओव्हरमध्ये देखील याच पद्धतीनं बॅटिंग झाली होती विनायकांच्या माध्यमातून. जसे ते स्ट्राईक इनवरती आले त्यांनी एअर स्ट्राईक बॉलरवरती केली आणि काउंटर अटॅक तिथे देखील झाला होता. वन्स अगेन तो काउंटर अटॅक कंटिन्यू ठेवला. इथे देखील पुल शॉट, वंडरफुल स्ट्रोक, आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा 3 बॉलवरती 3 षटकार. आदरणीय सन्माननीय योगेश जी गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. एक समाजसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर क्रिकेट प्रती असलेलं प्रेम मी विनंती करतो योगेशजी बोईर साहेबांना आपण मुख्य मंचावरती या. योगेशजी गरज साहेब आपण पाहतोय, मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. टीम हडल कॉल केली गेली कारण मैदानामध्ये मागच्या 2 राऊंडमध्ये जो खेळ राहिला आहे खऱ्या अर्थानं पहिले 3 बॉल सर्व काही व्यवस्थित, परंतु शेवटचे 3 बॉल फलंदाजाच्या नावावरती जातात आणि ते कुठेतरी मान्य नाही आहे या ठिकाणी अपील स्मृती एडवन टीमला. त्यामुळे तिसऱ्या षटकामध्ये फ्रेश बॉलर या ठिकाणी वापरला गेलाय. अभय आय थिंक बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. येस, अभय बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना आपण पाहतोय आणि येणाऱ्या 6 चेंडूंची जी सूत्र आहेत ती अभयच्या हातामध्ये या ठिकाणी सुपूर्द केली गेलेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 34. 34 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मैदानावरती विनायक आणि संदीप आपल्या सध्या प्राईम फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांना थांबवणं आता अवघड झालं गोलंदाजांसाठी. आता अभय लिलकाला आपण पाहतो, एक नवीन चेहरा यंदाच्या वर्षामध्ये एडवन गावातून हा रायझिंग स्टार चर्चेमध्ये ठरला. SPLमध्ये देखील आणि अनेक साऱ्या छोट्या मोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्या. आज पुन्हा एकदा या मोठ्या मंचावरती त्याला एक मोठा पंच द्यावा लागणार. तिसऱ्या षटकाला ठिकाणी प्रारंभ झाला. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती अभय लिलका. पहिला बॉल फुलटॉस आणि फुलटॉस बॉलवरती फुल टोल वसूल केला गेलाय विनायकच्या बॅटमधून. हा षटकार 6 धावा. मागील काही चेंडूंचा जर विचार केला तर फक्त षटकारांची भाषा बोलली जाते आणि मागील 2 ओव्हर्समधील हा दुसरा फलंदाज आहे ज्याने 3 बॉलवरती 3 षटकार मारला. ओव्हरऑल जर परफॉर्मन्स आपण पाहिला तर तब्बल 6 षटकार आपल्याला पाहायला मिळालं या संपूर्ण इनिंगमध्ये. आणि ज्या पद्धतीनं बॅटिंग सध्या सुरू आहे, चौकार इथे त्याला अर्थ नाही आहे, दुहेरी धाव त्याला इथे अर्थ नाही आहे, एकेरी धाव त्याला इथे अर्थ नाही आहे. इथे फक्त आणि फक्त 6 धावेंना महत्त्व दाखवून देत असताना मैदानामध्ये विनायक आणि संदीप आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण प्रेक्षक वर्ग आज एन्जॉय करतायत. बॅटिंग वाडीवकर देखील यूट्यूबला आनंद घेत आहेत आणि ते देखील सेलिब्रेशन करत आहेत. या ठिकाणी विनायक आणि त्याचबरोबर संदीपची बॅटिंग. पहिलाच बॉल फुलटॉस ठिकाणी पाहायला मिळाला आणि फुलटॉस बॉलवरती ज्या पद्धतीनं लॉफ्ट हिट ऑन ड्राईव्ह बॅटर विनायकच्या बॅटमधून इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. इथे टायमिंग चांगला नाही आहे, शतरक्षक त्या ठिकाणी येत आहेत. यात एक चांगला झेल टिपला होता त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, परंतु इथे अवघड होतं कारण मागे धावत जाऊन झेल पकडणं सोपं नसतं आणि तेच दृश्य आपल्याला शॉर्ट पॉईंटमध्ये पाहायला मिळालं. 2 धावा या बॉलवरती मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती 42. 42 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 बॉलचं खेळ आतापर्यंत झाला. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती तो टप्पा मिळाला आणि तो रिधम या ठिकाणी प्राप्त करण्याचा प्रयत्न अभय मैदानामध्ये करतोय. लेग ब्रेक रायटी बॅटर्ससाठी मैदानामध्ये टाकले जात आहेत. राऊंडचे विकेट अभय दाखल होत होते. अनुभव भरपूर मोठा आहे विनायक आणि संदीपकडे. भरपूर वर्ष क्रिकेटसाठी सेवा केली आहे आणि अनेक सारे अडथळे त्यांनी पार केल्यात, अनेक साऱ्या संघर्षाच्या नद्या त्यांनी पार केल्यात आणि त्याचमुळे आज त्यांचा जो स्टँडर्ड आहे तो आज संपूर्ण सफालेकरांना पाहायला मिळतोय. हा शॉर्ट बॉल त्यावरती बॅकफूट पंच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कॅच नंबर 2 कंप्लीट करत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. सनी या टीमचा एक बेस्ट फिल्डर त्याने टिपला असेल आणि विनायकच्या खेळीला या ठिकाणी पूर्ण आराम लागत असताना त्याची खेळी अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गॉन.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. अंकुश यांना आपण पाहतोय. सातत्यानं धावांवरती अंकुश लावण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आज बॅटिंगमध्ये तो दमखम दाखवून द्यावा लागणार आहे अंकुश यांना. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या फलकावरती 42, 42 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी अभयला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. दुसरा बॉल तिथे देखील चान्स बनला होता. तिसऱ्या बॉलवरती सोडणार नाही आहे हे दाखवून दिलं त्या ठिकाणी अभयने. आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट घेतली फलंदाज विनायकची. आणि विकेट घेणं गरजेचं होतं. ज्या पद्धतीनं पार्टनरशिप बिल्ड होत होती आणि लास्ट विकेट गेल्यानंतर तब्बल 6 षटकार 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. चांगला लेग कटर मैदानामध्ये टाकला होता. मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण झालं मितेश यांच्या माध्यमातून. एकदा मिळेल या बॉलवरती. आता संदीप पुनश्च एकदा स्ट्रायकिंगवरती आलात. मागच्या ओव्हरमध्ये एकंदरीत 3 बॉलवरती 3 षटकार. आता चौथा तो वेटिंगवरती आहे. तो चौथा येईल की डॉट बॉल येईल. इथे रुबाब दाखवेल गोलंदाज अभय की पुन्हा एकदा आपली दहशत या ठिकाणी निर्माण केले. संदीप याकडे लक्ष वेधीत असणार आहे. 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला. 5वा बॉल राऊंड दी विकेट. चांगल्या पद्धतीनं फिरवलं या बॉलला. अभयमध्ये असलेलं टॅलेंट त्याच्यामध्ये असलेली ती गुणवत्ता तो स्पष्ट करत असताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 बॉल मैदानामध्ये हाताळून झाले. सुरुवात षटकाराने झाली परंतु मागच्या 4 बॉलमध्ये जो इंटेंट आणि जो उद्देश गोलंदाज अभयचा आपण पाहिला त्याला सलाम ठोकावा लागणार. कारण समोर सेट बॅटर होते परंतु इथे बॅटच्या पट्ट्यात आला आणि मिड विकेटच्या बाहेर फेकून दिले बॉलला. षटकार 6 धावा. फुल शॉट मोठ्या प्रमाणामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चौथा होता फलंदाज संदीप यांच्या बॅटमधून. चौथ्या क्रमांकावरती आल्यात आणि फक्त 6चा पाडा मैदानामध्ये बोलतायत. कदाचित 6चा पाडा शालेय जीवनामध्ये भरपूर जास्त लक्ष त्याच्यावरती वेधित केलं होतं. कारण आता फक्त आणि फक्त 6च स्कोर कार्डवरती ॲड केले जात आहेत. 49 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 49 धावा फलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये झाला. आता चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती कुणाला आणायचं. कारण मागच्या 3 ओव्हर्समध्ये बॉलर्स थोडेसे त्या ठिकाणी खचताना दिसल्यात. परंतु इथे अपील स्मृती एडवन टीम हार न मानणाऱ्यांपैकी हे खेळाडू आहेत. स्पेशली जे यंगस्टर या टीममध्ये आहेत त्यामध्ये जलधरे त्याचबरोबर नील आपण पाहिलं, अभयला आपण पाहिलं, हर्ष या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ध्रुव आपण पाहतो या टीममध्ये. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचं क्रेडिट जे डिझर्व करतायत मितेश आणि त्याचबरोबर गौरव सुयोगला आपण पाहतोय. यांच्या तालमीमध्ये तयार झालेले हे खेळाडू आहेत. म्हणून ते विकेटने चांगल्या पद्धतीनं हा बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा आणि लगेचच त्या ठिकाणी चॅलेंज केलं गेलं. फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRSचा वापर या ठिकाणी केला. पुढचा सामना देखील अत्यंत महत्त्वाचा असेल. 2 टीममध्ये एक महत्त्वाची बॅटल. एका बाजूला गावदेवी वैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूला दातिवरे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑस्ट्रमच्या बाहेर शफल झाले होते डिलिव्हर्ड होण्या अगोदर बॉल आणि त्याचमुळे या ठिकाणी पंचांनी त्याची पडताळणी केली. राऊंड द विकेट हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी आपण पाहतोय. आता त्याच्या पीक फॉर्ममध्ये मितेश परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या ओव्हरमध्ये जे घडलं होतं तो भूतकाल विसरून या वर्तमान कालामध्ये आपल्या नावाचा गवगवा करण्याकरिता मितेश दाखल झाला आणि पहिल्या 2 बॉलवरती फलंदाजांना त्यांनी रेड अलर्ट दिला. म्हणजे येणाऱ्या 4 बॉलमध्ये मितेश एक वेगळ्या अंदाजामध्ये गोलंदाजी करताना दिसेल. ऑलरेडी त्याने 2 डॉट बॉल मैदानामध्ये टाकल्यात. राऊंड द विकेटने हा तिसरा बॉल पुल शॉट. इथे विकेट मिळेल का तर गॅपमध्ये जाईल. गॅपमध्ये जातोय आणि सरळ बॉल क्लिअर करेल. 4 धावांकरिता चौकार.
धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 50 रन्स इंटू दी स्कोर कार्ड लागले गेलेत. 53 जरा क्षमा असावी. 53 धावा फलकावरती आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. इथे जर जो ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला फिल्डर होता तो थोडंसं जर मिडविकेटला असतं तर तिथे डेफिनेटली विकेट मिळवू शकले असते आणि मिडविकेटचा क्षेत्ररक्षक देखील थोडंसं त्या ठिकाणी स्क्वेअरलेगच्या दिशेने होता. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला आहे आणि 3 बॉल नंतर धावसंख्या फलकावरती 53. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. पहिली 3 षटकं फ्रेश बॉलरच्या माध्यमातून हँडल केली गेली. चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अटॅकमध्ये मितेश आलाय आणि त्याचा वेग सध्या मैदानामध्ये फलंदाजांना द्विधा मनस्थितीमध्ये पाठवतोय. 22च्या माध्यमातून ह्या 4 धावा चौकार. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 57. 57 धावा फलकावरती लागला गेला. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. सध्या तरी आपण पाहतो एकंदरीत चौथं षटक प्रगती पथावरती आहे. अजूनही या चौथ्या षटकामधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटर अंकुश संघर्ष करतायत. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला परंतु मितेशचा अंदाज त्यांना आलेला नाहीये. परंतु या बॉलवरती पिकअप शॉट आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता फाईन लेगला चौकार अंकुशच्या बॅटमधून. धावसंख्या फलकावरती 61. 61 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरमधील सुरुवात ज्या पद्धतीनं झाली होती मितेशची, शेवट आता गोड होईल का? या शेवटच्या बॉलवरती एक चांगला रिझल्ट देण्याचा प्रयत्न गोलंदाज मितेशला करावा लागणार आहे. त्याची एक वेगळी कडा गोलंदाजीमध्ये पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिले होते. परंतु ज्या पद्धतीने अंकुशच्या बॅटमधून जे 2 चौकार देखील आले म्हणजे 50-50% ही बॅटल सुद्धा मैदानामध्ये रंगताना दिसते. हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर होता आणि पंचांनी तेच पहिलं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 62. 62 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर तिथे षटकारांचा पाऊस पडत होता. मागच्या 2 ओव्हरमध्ये चौकारांचा पाऊस पडलाय. हा इथे स्टंपच्या समोर असेल की नाही हा प्रश्न नक्कीच विचारला होता गोलंदाजाने. इथे पंचांनी दर्शवलं इथे ऑफस्टमच्या बाहेर होता हा बॉल. पिचिंग जर आपण पाहिली इम्पॅक्ट जो होता. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 62. 62 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची. ड्रिंक्स ब्रेक होत असताना आपण पाहतोय. आता येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये कशा पद्धतीने रन्स येतील. अभिमान विराथन गावाचा, सोहला पालघर जिल्ह्याचा, अर्थातच चाफेवाडी चषक 2026 आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. थाटामाटानं या स्पर्धेला सुरुवात झाली. काल अनेक सारे मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले आणि खऱ्या अर्थानं मागील काही सामने जे आपण पाहतोय प्रत्येक सामन्यामध्ये एक वेगळा क्रेज आपण पाहिला आणि एक वेगळा थरार आपण पाहिला. पहिला सामना तिथे देखील चांगल्या पद्धतीनं आपण पाहिलं होतं. बॅटल रंगली होती. आज कालच्या दिवसाचा जर विचार केला तर काल देखील अनेक सारे अर्धशतकं विकेट हॅट्रिक्स आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजे जर अशा पद्धतीनं खेळ होत असेल तर त्या स्पर्धेचा स्टँडर्ड देखील या ठिकाणी नक्कीच दिवसेंदिवस वाढत असतो आणि सातत्यानं मागील भरपूर वर्षांपासून ह्या स्पर्धेची ही परंपरा अविरतपणे सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक वर्षामध्ये एक नवीन संकल्पना असते. यावर्षी देखील आयोजकांनी जर आपण पाहिला आयोजकांचा विचार केला तर यंदाच्या वर्षामध्ये पालघर डहाणू गट आपल्याला पाहायला मिळाला आणि काल त्याच्या देखील लॉट्स या ठिकाणी ओपन केल्या गेल्या. त्या टॉप 8 टीम्स एक गाव एक फॉर्मॅटमधून पालघर डहाणू गट वसई विरार 8 टीम्स बॅटल ती सुद्धा रंगेली या मैदानावरती आणि एक वेगळी मजा असते. पालघर डहाणू तिथे ध्रुव 11 सातपडी असो, धाकटी डहाणू असो, त्याचबरोबर सातपडी 11 असो, MS11 झाई असो आणि वसई विरार गटाचा जर विचार केला तर जयू दुर्गेश 11 अर्नाला असो, NCC नारंगी असो, त्याचबरोबर सत्यान स्पोर्ट्स कोपरी असो, संतोष भुवन टीम असो, या टीम्सचा खेळ पाहण्यामध्ये एक वेगळी मजा असते. 8 टीम्स वसई विरार गटाच्या असो किंवा 8 टीम्स पालघर डहाणू गटाच्या असो, एक वेगळी मजा येते आणि युवा खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं नक्कीच तिथे देखील भरपूर काही शिकण्यासारखं असतं. अभय बॉलिंग ट्रॅकवरती आलं. लेफ्ट आर्म मीडियम पेसरला बॉलिंग ट्रॅकवरती आणला गेला आणि पहिलाच बॉल वाईट स्वरूपामध्ये त्या ठिकाणी टाकला गेला.
धावसंख्या फलकावरती 63, 63 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 5व्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती अभय या ठिकाणी दाखल झाला. संदीपला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. संदीपसाठी पुन्हा एकदा लेग कटर हाताळण्याचा प्रयत्न झाला होता. हा देखील बॉल भरपूर बाहेर गेला. वाईट बॉलचा इशारा मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सलग 2 एक्स्ट्रा बॉल मैदानामध्ये हाताळले गेलेत गोलंदाज अभयच्या माध्यमातून. थोडंसं त्याच्या चेहऱ्यावरती प्रेशर दिसतंय, कारण संदीप सारखा एक हार्ड हिटर बॅटर त्याच्या समोर. आता हा डॉट बॉल आल्यानंतर तो आत्मविश्वास वाढला असेल, तो कॉन्फिडन्स गोलंदाज अभयला मिळाला असेल. आता तो ताठ मानेनं गोलंदाजी करू शकतो, यात काही शंका नाही आहे. कारण हा देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. अनुभवाची पुस्तकं त्याने देखील वाचल्यात. अजून एक चांगला बॉल. मागचे दोन्ही बॉल खऱ्या अर्थानं जो स्तर गोलंदाजीचा आहे अभयच्या माध्यमातून तो दाखवला जातोय. पहिल्या 2 बॉलमध्ये जरूर तो खचला होता, परंतु मागच्या 2 बॉलमध्ये अभय लिलका काय आहे ते दाखवून देत असताना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. तिसरा बॉल, तिसरा देखील चांगल्या पद्धतीनं लेग ब्रेक मैदानामध्ये टाकला आणि मागच्या 3 बॉलवरती 3 डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या संदीपनं 4 बॉलवरती 4 षटकार मारले होते, 3 बॉलवरती 3 षटकार मारले होते, त्या संदीपला इथे मागच्या 3 बॉलमध्ये पूर्णपणे थांबवून ठेवलं अभयने. आणि संतोषजी जंगम देखील खुश आहेत या कामगिरीवरती. त्यांच्या देखील चेहऱ्यावरती तो आनंद दिसतोय. या बॉलवरती पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि डिस्टन्स क्लिअर करत असताना सरळ बॉल निघून गेलाय. डीप स्क्वेअर लेगला षटकार, 6 धावा. टीमची टोटल फलकावरती 70 रन्स, 70 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये अभय लिलकाची गोलंदाजी चर्चेचा विषय ठरला होता, परंतु पुन्हा एकदा त्या प्राईममध्ये संदीप मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीनं त्यांच्या बॅटमधून षटकार आलात, विनायकची जर विकेट गेली नसती तर इथे डेफिनेटली 80+ रन्स असत्या, यात काही शंका नाही आहे. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंगवरती आपण पाहू शकता संदीप लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. या बॉलवरती चांगल्या पद्धतीनं फिरवलं होतं या बॉलला आणि बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. 5 षटकार फलंदाज संदीपच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि तदनंतर कमबॅक केलाय गोलंदाज अभय लिलकानं. या मागील 5 बॉलमध्ये प्रत्येक बॉलवरती ड्रामा घडताना आपण पाहिला. एक षटकार आपण पाहिला संदीप यांच्या बॅटमधून, परंतु लगेचच इम्प्रूव्हमेंट गोलंदाज त्या ठिकाणी अभयची आपल्याला पाहायला मिळाली. येणाऱ्या काळामध्ये अभय हे नाव देखील संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवेल, यात काही शंका नाही आहे. म्हणतात ना, बालाचे पाय पाळण्यात दिसतात, आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण, मूर्तिमंत उदाहरण मैदानामध्ये अभय लिलका देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वय वर्ष फक्त आणि फक्त 16च्या घरामध्ये, परंतु याच वयामध्ये एक मोठी उंची, एक मोठी प्रसिद्धी या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मिळवलं गोलंदाज अभय लिलकाने. 5 बॉलचा खेळ ठिकाणी झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. शैलेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालात. मागच्या 2 सामन्यांमध्ये रन्स चेज होताना आपण पाहिल्यात, परंतु या तिसऱ्या मॅचमध्ये काय रिझल्ट असेल, डिफेंड की चेज, 2 ऑप्शन्स, त्यामधील आन्सर लवकरच मिळेल. शेवटचा बॉल या 5व्या षटकामध्ये लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. हा देखील चांगल्या पद्धतीनं फिरवला होता. अगोदरच ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले होते आणि तदनंतर लेग ब्रेक मैदानामध्ये ऑफर केलेला लेफ्टी बॉलरच्या माध्यमातून. 5 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 70 धावा फलकावरती लागल्या गेल्या. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. पुढचा सामना 2 टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असेल गावदेवी वैतीपाडा, दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना दातेवरी टीमला आपण पाहणार आहोत. तिथे देखील स्टार प्लेयर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील या मैदानावरती. गावदेवी वैतीपाडा टीमचा जर विचार केला तर युवराज वैती, नयन भगतला इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. अज्जू भगतला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. उमेश वैती असतील, ओमकार वैती असतील. दुसऱ्या बाजूला दातेवरी टीम, रितेश निजाई, आयुषला पण पाहणार आहोत. यश सध्या चर्चेमध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हार्दिक पाटीलला पण पाहणार आहोत. संदेश राऊतला पण पाहणार आहोत. भाविकला पण पाहणार आहोत. सध्या मैदानामध्ये हा देखील सामना कमी नाही आहे, कारण एका बाजूला जयनुमान वाढीव आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना अपिल स्मृती एडवन, या 2 टीममध्ये हा सामना सुरू आहे. एका बाजूला जर आपण विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये
या मॅचमध्ये पूर्णपणे सूत्र हातामध्ये होते, ड्रायव्हिंग सीटवरती होते, परंतु तिसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तिथे रन्स थोड्याशा कमी त्यांना पाहायला मिळाल्या. ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकांमध्ये रन्स आल्या होत्या, तदनंतर चौथ्या षटकामध्ये मितेशने कमबॅक केला, चौकार आले नो डाऊट, परंतु ज्या पद्धतीने डॉट बॉल्स येत होते त्या डॉट बॉल्सने प्रेशर समोरच्या टीमवरती टाकलं गेलं आणि मागच्या ओव्हरमध्ये इम्प्रेस केलं पूर्णपणे गोलंदाज अभय लिलकणे. आता गोलंदाजी मार्कवरती सनी, ज्याच्या माध्यमातून 2 झेल टिपले गेलेत. हा देखील लेफ्टी बॉलर बॅकड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. शतशिक उपस्थित आहेत. लॉंगॉनमध्ये चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. थ्रो या ठिकाणी खराब झाला आहे, भरपूर वाईट थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 72. 72 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर एकंदरीत आपण पाहिलं होतं 69 चेस झाल्या होत्या. सेकंड मॅचमध्ये आपण पाहिलं 67 चेस होताना पाहायला मिळाला. तिथे देखील एक रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये सनीची आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा केला ठिकाणी झाला. स्ट्रॉक ओव्हरमध्ये पहिले 2 बॉल जर अशा पद्धतीनं तुम्ही टाकत असतील तर येणाऱ्या 4 बॉलमध्ये एक वेगळा आत्मविश्वास गोलंदाजाला मिळत असतो. राऊंड द विकेटने हा देखील बॅटरच्या विरोधामध्ये चांगल्या पद्धतीनं डिलिव्हर केला गेला. सलग 2 डॉट बॉल अंकुशच्या विरोधामध्ये टाकले गेलेत. या मॅचमध्ये अंकुश संघर्ष करतोय, त्याचा बॅटफेस सध्या सुरू आहे, परंतु लवकरच त्या बॅटफेसमधून निघण्याचा प्रयत्न करेल. अजूनही संधी गेलेली नाही आहे, अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 3 बॉलमध्ये अंकुश नावाचा धमाका त्याला मैदानामध्ये करावा लागणार आहे. मागच्या 3 बॉलमध्ये आपली गुणवत्ता आणि आपला वैभव दाखवले गोलंदाज सनीनं. हा देखील लेग स्टंपवरून फिरवायचा होता, इथे विकेट सॅक्रिफाईस केली गेली. धावचीच्या रूपामध्ये विकेट या ठिकाणी गेले. हा तिसरा सलगचा डॉट बॉल होता अंकुशच्या विरोधामध्ये. 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. नवीन बॅटर जितेंद्र मैदानामध्ये दाखल होतोय. सुहान खऱ्या अर्थानं आज नाही आहेत या टीममध्ये, परंतु ज्या पद्धतीनं सरतोडीच्या मैदानावरती धावांचा जो पाऊस पडला होता सुहानने, या टीमचा एक बेस्ट फिनिशर, त्याची हाईट, त्याचे स्ट्रोक, स्पेशली हुक शॉट त्याच्या माध्यमातून जे आपण पाहतो स्पेशल असतात. डीप स्क्वेअर लेगला हा बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. 2 धावा पूर्ण केल्यात. थ्रो तितकासा मजबूत नाही आहे, 2च धावेवरती संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. धावसंख्या झाले फलकावरती 74. 74 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल या इनिंग्स आपल्याला पाहायला मिळतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण यायचं आहे. एका बाजूला दातिवरे आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी वैतीपाडा. दोन्ही टीम्स तुमच्यासाठी हा पुकार आहे. आपण टॉससाठी या. हा शेवटचा बॉल डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न होता. 2 धावांचा कॉल त्या ठिकाणी केला आहे. पुन्हा एकदा थ्रो खराब होताना पाहायला मिळाला. तिसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी धावतायत शैलेश, परंतु तिसरी धाव पूर्ण होणार नाही आहे. 76 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात आणि 77चं टार्गेट समोर उभं केलं आहे 6 षटकांमध्ये. जाऊयात आपण टॉस बॉक्समध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन जरा टॉससाठी या. दातिवरे संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर गावदेवी वैतीपाडा या 2 संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. गावदेवी वैतीपाडा टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर दातिवरे संघाचे कॅप्टन जरा टॉससाठी या. आदरणीय संतोषजी जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. DCC दातिवरे आणि त्याचबरोबर त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत. त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी वैतीपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण त्वरित टॉससाठी या.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी या. दतिवडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. गावदेवी वैतीपाडा टीमचे कॅप्टन चला टॉससाठी या. चला नयन थोडंसं फास्ट आहे. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय संतोषजी जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे शुभ असे टॉस या ठिकाणी आपण करतोय. नयन आणि यश दोन कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑल द बेस्ट दोन टीम्स आपण पाहतोय. एका बाजूला गावदेवी वैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूला दतिवरे. हेड अँड टेल हा कॉईन आपण पाहतोय. कॉईन स्पिन केला जाईल. चॉईस दिली जाईल दोन्ही टीम्सला. नयन या ठिकाणी कॉल करतील. गावदेवी वैतीपाडा टीमचा कॉल असेल. टेल असा कॉल या ठिकाणी केला येस टेल आला. मांडवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान पण व्हायचं आहे. नयन कसं वाटलं या स्पर्धेमध्ये येऊन? चांगलं वाटतंय. ही टुर्नामेंट आम्ही दरवर्षी खेळतो. इथे आयोजन पण खूप चांगलं असतं. खेळायला पण मजा येते इथे. दरवर्षी तुम्ही ही टुर्नामेंट खेळतात, परंतु जिंकायचं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही. आज ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. हो, प्रयत्न तर असतील. टॉस जिंकला काय निर्णय असेल? फिल्डिंग. ऑल द बेस्ट. यश तुम्ही टॉस जिंकला तर तुमचा निर्णय काय असता? आमचं पण फिल्डिंगच. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे तर माइंडमध्ये एक स्पेसिफिक टार्गेट काय असणार आहे? 6 ओव्हरचा सामना आहे तर 60+ तरी लागतीलच. आज प्लेइंग इलेव्हनमध्ये असे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्याकडून चांगले रन्स अपेक्षित असतील? संदेश आहे, समीर आहे, गौरव आहे, हार्दिक आहे. ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्स टॉस तरीकेने जिंकला आहे तो म्हणजेच गावदेवी वैतीपाडा टीमने आणि प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला. जावं आपण कमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील. नितीनजी पाटील सर, ओट यू. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन कार्तिक. थँक्यू. हार्दिकजी किनियांचा आपण आवाज ऐकत आता. पहिल्या इनिंगमध्ये प्रथम बॅटिंग करताना जय हनुमान वाढीव संघाने 76 धाबा स्कोर कार्डात लावल्या. 77 धाबांचं लक्ष असेल विजयाकरिता. अपेल स्मृती एडवन. चला 2 फलंदाज लगेच मैदानच्या आतमध्ये पाठवा. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच सज्ज होत आहेत. 12.83 ची सरासरी एकंदरीत 13 धावा प्रति षटक इथून उभ्या कराव्या लागतील. 2 फलंदाज अगदी मंद मंद पावलाने मैदानच्या आतमध्ये जात आहेत. मितेश तरे आणि जल तरे ही आक्रमक जोडी मैदानच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकतात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच होईल सुरुवात. 36 बॉलमध्ये 77चं लक्ष असेल विजयाकरिता. श्रीकृष्ण मंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहेत. चाफेवाडी चषक 2026. आज दुसरा दिवस. मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहत आहेत. आज सफाई ग्रामीण संघ पहिल्या 2 मॅचचा विचार केला तर धाबा चेस झाल्यात. तर इथून धाबा रोखण्याचा प्रयत्न असेल का जय हनुमान वाढीव संघाकडून? मार्कवर गोलंदाज अंकुशच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय पहिल्या षटकाचा धुरा सांभाळण्यासाठी. एका बाजूने आपण पाहत आहेत कृष्णा तेज तर्रार गोलंदाज. क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना खाली आखली जात आहे. हार्ड हिटर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अपिल स्मृती एडबन संघाकडून 2 फलंदाज. जल तरे यंदाच्या हंगामामध्ये एक इन्फॉर्म फलंदाज आपण पाहत आहेत. दुसऱ्या बाजूने मितेश तरे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. अंकुश मार्कवर सज्ज असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावत आहे सुरुवात. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण या मॅचचा आनंद घेऊ शकतात घर बसल्या. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावत आहे सुरुवात. पहिला बॉल. समोर जलतरे आपण पाहत आहेत. पहिल्या बॉलवर केलाय प्रहार. जलच्या बॅटमध्ये येतोय फ्लॅट षटकार. 6 धावा. अगदी दमदार सुरुवात पाहायला मिळालंय. मथाने चषक मध्ये दमदार बॅटिंग केली होती. धावफलकात दाबात 6.
अगदी सुरुवात केली 6 धावांशी टेट फॉर टॅटचं उत्तर दिलं गेलंय. बिग बॅटर रंगेल यात मात्र काही शंका नाही. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर 2 हात करताना मितेश तरे कणुबी फलंदाज काहीतरी कान मंत्र देत आहेत. पहिल्या बॉलवर षटकार परिपूर्ण केला गेलाय. हो यावेळेस स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे लाऊड अपील जरूर केली आणि इथून फलंदाजाला परतावं लागेल. पहिला धक्का लागलाय. एडवन या संघाला 6 धावसंख्येवर 2 बॉलची समाप्ती. स्कोर करण्यात 6. पहिला धक्का लागलाय. जलला परतावं लागलाय. सुरुवात तर चांगली झाली होती. त्यानंतर चांगलं कमबॅक पुनरागमन पाहायला मिळालं अंकुशच्या माध्यमातून. एक स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज लागली. विकेट किपरच्या हातखंडामध्ये जाऊन चेंडू विसावला गेला. तरी नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 6 धावा धावफलकावर. सनी मैदानाच्या आतमध्ये जातो. इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल कारण पहिल्या बॉलवर षटकार आला होता. त्यानंतर एक वेगळा शॉट करण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज लागली आणि विकेट किपरने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. पहिला धक्का लागलाय. जलला परतावं लागलाय. धावफलका धावा 6. 2 बॉलच्या अगदी समाप्त खेळ. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहत आहेत. बिग बॅटल या 2 संघामध्ये. एका बाजूने अपील स्मृती एडबन 77चं लक्ष समोर ठेवलं गेलंय. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट परिपूर्ण केला गेलाय. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाली अंकुशच्या माध्यमातून. त्यानंतर विकेट किपर अगदी चांगल्या प्रकारे सेल परिपूर्ण केला गेला. विनायक आज चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. त्यानंतर संदीप सँडीने चांगली बॅटिंग केली. 30 धावांचं योगदान पाहायला मिळालं. विनायकच्या बॅटमधून 20 धावांचं योगदान. त्यानंतर 11 धावांचं योगदान अंकुशच्या बॅटमधून पाहायला मिळालंय. धावफलका दाबाय 6. 2 बॉलच्या अगदी समाप्त खेळ. लेफ्ट हँड फलंदाज सनी. पुढील बॉल. यावेळी सफल झाले होते तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. डॉट बॉल येतोय निर्धावच्या स्वरूपात. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळालंय. अगदी सफल झाले होते परंतु तिथे शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळाला. पुढील बॉल. हो 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 अप्रतिम अप्रतिम चेंडू. लाईन त्यात लेंथने चांगली गोलंदाजी पाहायला मिळतंय. कल्पेशजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचे हार्दिक स्वागत असेल. चापेवाडी चषक अगदी शेवटच्या मॅच मध्ये इन ऍक्शन असतील. पुढील बॉल. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. इनटू द गॅप मध्ये चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार. चौकारांकरिता चापेवाडी चषक चौकार. सनीच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळालाय. स्कोर कार्डवर दाबाय 10. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 77चा पाठलाग. 13ची सरासरी प्रतिषटक असेल. धावफलका दाबाय 10. 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहिल्या होत्या 76 धावा धावफलका लावल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना 5 बॉलच्या अगदी समाप्त खेळ 10 धावा 1 गडी बाद. शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा फटका फसला गेला की काय नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एकदम मिळेल. एकेरीने षटक क्रमांक 2 पहिल्या समाप्ती झाल्या आणि स्कोर कार्ड दाब्यात 11. 1 गडी बाद. 13ची सरासरी. 2 धावा कुठेतरी पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळालाय. अपील्स मध्ये एडवन संघ. धावफलका दाब्यात 11. 1 गडी बाद. पहिल्या षटकाच्या अगदी समाप्त अखेर. मितेश तरेला जबाबदारी घ्यावी लागेल. एक मोठं टार्गेट जरूर समोर आहे. 11 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक असेल. 6 षटकांचे सामने ही खासियत राहिले. चापेवाडी चषक आपण पाहत आहेत. आजच्या दिवसामध्ये एक संघ अगदी टॉप 5 मध्ये पोहोचवला जाईल. कृष्णा येतोय. कृष्णा राऊत गोलंदाज मार्कवर वाडी एक्सप्रेस नावाने संबोधलं जात आहे. धावफलका दाबा आहेत 11. 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात होईल. एका बाजूने सनीच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळाला. एक सिंगल परिपूर्ण केली गेलंय. 4 बॉल मध्ये 5चं योगदान सनीचं राहिलंय. दुसऱ्या बाजूने मितेश तरेला अजूनही स्ट्राईक मिळाली नाहीये.
फलका धावा आहेत 11, 1 गडी बाद. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ होते मार्कवर सज्ज होते गोलंदाज कृष्णा. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर एक डीप बॅकवर्ड केलेला क्षेत्ररक्षक आहे. नंतर एक कॉकर्ण परिक्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. फुल टॉस बॉल. इथे फटका फसला गेलाय. तुतुमय झाली होती. त्यानंतर अगदी शेवटच्या क्षणाला सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. सनीच्या खेळला पूर्ण विराम लागताना विकेट क्रमांक 2. दुसरा धक्का लागतोय अपील स्मृती एडव्हान्स संघाला. गॉन. 2 धक्के लागल्यात. इथून पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं असेल. एका मोठ्या टार्गेटला सामोरे जात आहे. 77 धावांचा पाठलाग. जलला परतावं लागलं. त्यानंतर सनीला परतावं लागलाय. 2 धक्के लागल्यात. आता प्रथम आलाय. इथून प्रथमलाही चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक 2 पाहायला मिळालाय. 11 या धावसंख्येवर. 77 धावांचं समोर लक्ष. इथून ही पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं असेल. अकरा धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच एका बाजूने गावदेवी वैद्यपाडा संघ त्याच्या विपक्ष दातिवरे संघ असेल. पहिल्या फेरीतला तो शेवटचा सामना असेल. धावफलका धावा आहेत 11. 2 गडी बाद झाल्यात. अपील स्मृती एडबर्न या संघ आपण पाहतायत. इथून पार्टनरशिप भागीदारी रचावी लागेल. 77चा पाठलाग केला जातोय. शांत माइंडने बॅटिंग करावी लागेल. रणरणत रखरखत ऊन आहे आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॅटची जरूर लागलाय. सँडी तिथे होते. एकदा अगदी परिपूर्ण झालंय. इथून जर विकेट गेला असता तर बॅकफुटला गेला असता. अपील स्मृती एडबर्न संघ. एकदा मिळालंय. एकेरी स्कोर कार्ड धावपडलाय 12 अंकावर. 12 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. भागीदारी रचावी लागेल. नेक्स्ट मॅच दातिवरे विपक्ष गावदेवी वैद्यपाडा या 2 संघामध्ये काटेकी टक्कर असेल. धावफलका धावा आहेत 12. 2 धक्के लागल्यात. पुढील बॉल मितेश. मितेश पहिला चेंडू फेस करण्यासाठी अगदी सज्ज आहे. पहिला बॉल अगदी इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. चौकारांकरिता चाफेवाडी चषक चौकार. मितेशच्या बॅट मधून येणार हा पहिला चौकार. धावफलका धावा 16. 16 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे. इथून धावा येणं गरजेचं असेल कारण 13ची सरासरी प्रति षटक आणि पहिल्या षटकामध्ये अगदी 10 धावा आल्या होत्या. नेक्स्ट मॅच गावदेवी वैद्यपाडा आणि संदेश 11 दातिवरे असा सामना असेल. धावफलका धावा 16 धावा. 2 गडी बाद. मितेशच्या बॅट मध्ये येणारा पहिला चौकार पाहायला मिळालाय अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये. पुढील बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक पुढे सावेल. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 17. 17 या अंकावर. 17 धावा धावफलकर आहेत. 13ची सरासरी प्रतिषटक. आतापर्यंत 4 बॉलची समाप्ती झालंय. इथून प्रथमला चांगली बॅटिंग करावी लागेल. पार्टनरशिप भागीदारी रचावी लागेल या दोन्ही फलंदाजांना कारण 2 महत्वाचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतले गेल्यात. चेंडू क्रमांक 5. षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. हो 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 अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू. पंचाकडे लाऊड अपील. पंच मात्र सहमत नाही आहेत. एकदा मैल लेग बाईकच्या स्वरूपात पंच दर्शवत आहेत. धावफलका धावा आहेत 18. 18 रन्स. चिराग घरात आमच्या समवेत अगदी स्कोररच्या भूमिकेमध्ये कालच्या दिवसामध्ये इन ॲक्शन जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली होती. टॉप 10 मध्ये त्यांचा संघ दाखल झाला कालच्या दिवसामध्ये. ओमसाई विराथन आणि श्रीकृष्ण चाफेवाडी संघ अगदी टॉप 10 मध्ये दाखल होताना कालच्या दिवसामध्ये. आज आपण टॉप 5 मध्ये जो संघ जाईल त्याला 2 आयकॉन घेण्याची मुभा असेल. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. षटकारांकरिता मितेशच्या बॅटमध्ये एक दमदार स्ट्रोक. 6 धावांकरिता.
पूल केला होता, सक्सेसफुल जरूर ठरला गेलाय. मितेशच्या बॅटमधला षटकार आणि स्कोर कार्ड धावा आहेत अगदी 2 षटकाच्या समाप्ती खेर. 24 धावा 2 गडी बाद. आता 24 बॉल आणि 53 धावांचं समोर लक्ष असेल विजयाकरिता. ही पार्टनरशिप आणखीन बिल्ड करावी लागेल. अपील स्मृती ऍडव्हान्स संघाला त्यानंतर एखादा ब्रेक थ्रू द्यावा लागेल. जयहनुमान वाढीव संघ सध्या चर्चा करतोय मैदानाच्या आतमध्ये. चला, जास्त टीम मीटिंग होणार नाहीये याची दक्षता घ्या. 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर अगदी 12च्या सरासरीने 24 धावा 2 गडी बाद. मितेशच्या बॅटमध्ये एक चौकार आणि षटकार परिपूर्ण केला गेलाय. त्यानंतर प्रथमला चांगली बॅटिंग करावी लागेल. चला, आता जास्त टीम मीटिंग होणार नाहीये. 24 धावा फलकावर. येणारे 24 बॉल बनवायच्या 53 धावा. प्रसादवर विश्वास दर्शवला गेलाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज होईल. 2 षटकाच्या अगदी समाप्त केले. स्कोर कार्ड धावा 24 2 गडी बाद. आता येणारे 24 बॉल 53 धावांचं समोर लक्ष असेल. चला, क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. जास्त वेळ वाया जातोय कारण आजच्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये एक संघ पोचवायचा आहे आणि जो संघ 5 मध्ये जाईल त्याला 2 आयकॉन घेण्याची मुभा असेल फायनल डेच्या दिवशी. प्रसाद गोलंदाजी मार्कवर सजवतोय. चला, स्पीडअप करा कारण फार उशीर होतोय. प्रसादाला गोलंदाजी मार्कवर समोर प्रथमला चांगली बॅटिंग करावी लागेल. 2 बॉलमध्ये 1 धाव त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 24 बॉल 54 समोर लक्ष असेल. 13.5ची सरासरी अद्यावत करावी लागेल प्रतिषटक. पहिला बॉल अगदी स्लोवर वनचा चेंडू पाहायला मिळालाय. धीम्या गतीने अगदी फिरकीचा मारा करतोय. डॉट बॉल येतोय. वेट अँड वॉच करावा लागेल. प्रथमला सिंगल काढून मितेशला स्ट्राईकला आणावं लागेल जर धावा येत नसतील प्रथमच्या बॅटमधून. स्कोर कार्ड धावा 24. षटक क्रमांक 3 अगदी प्रारंभ झाला. पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपात. समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. डीपमधून क्षेत्ररक्षक विकी पुढे सरसावेल. एकच धाव मिळेल. एकेरी स्कोर कार्ड धाव 25 या अंकावर. मितेशवर जबाबदारी असेल या मॅचची कारण मागच्या 2 मॅच मध्ये धावा चेस झाल्यात. इथून तिसऱ्या मॅच मध्येही या धावा चेस करायच्या असेल तर मितेश खूप ट्रम्प कार्ड फलंदाज असेल. गोलंदाज पुढील बॉल. प्रसादने 2 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केला गेलाय परंतु समोर आता मितेश टरे. त्यांच्या बॅटमध्ये एक चौकार एक षटकार पाहायला मिळालाय. या बेस पुन्हा एकदा अगदी बॅटच्या रडारवर आणि चेंडूला डिपॉझिट केलाय 6 धावांकरिता. षटकार येतोय. मितेश ऑन फायर. 31 या अंकावर स्कोर कार्ड जाऊन विसावला गेलाय. मी आधीच म्हणतो तर मितेश टरे ट्रम्प कार्ड फलंदाज या टीमचा आणि 77चा पाठलाग करतायत. धावफलका धावा 31 या अंकावर. मितेशचा विचार केला तर 2 षटकार 1 चौकार 1 सिंगल त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळालंय. प्रसादवर हल्ला चढवला गेलाय. पहिल्या 2 बॉलमध्ये चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाले होते प्रथमच्या विरोधामध्ये. तदनंतर मितेशने एक खणखणीत षटकार ठोकलाय. धावफलका धावा 31 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 आपण पाहत आहेत. मितेशच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. स्कोर कार्ड धावा 31. लॉस ऑफ 2 विकेट. नेक्स्ट मॅच संदेश 11 दातिवरे विपक्ष गावदेवी बैतीपाडा या 2 संघामध्ये काटेकी टक्कर असेल. पहिल्या 2 मॅच मध्ये आपण पाहिला तर ओम 11 जलसार संघ विजयी होताना पाहायला मिळाला. तदनंतर दुसऱ्या मॅच मध्ये अगदी सागर 11 संघ विजयी होताना आपण पाहायला मिळाला. इथून विकेटचं पतन होईल का? हो 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 हो. झेल निसटलाय आणि तोही कोणाचा? मितेश टरे. हा झेल निसटलाय की मॅच निसटलाय? येणारी वेळ येणारे काळ दर्शवेल.
एक सुपाचा झेल होता. जीवनदान मिळालंय मितेशला. फलका धावा 33 रन 33. आधीच म्हणतो होतं ट्रम्प कार्ड फलंदाज मितेश. फलका धावा 33 रन 33. 77चा पाठलाग. पुढील बॉल 33 धावा धावफलकावर. पुढचा बॉल समोर मितेश. पुन्हा एकदा संधी मिळालाय. क्षेत्ररक्षक झेल खाली अंकुश आणि अंकुश कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. इथून विकेट क्रमांक 3 पाहायला मिळाला. मितेशला परतावं लागेल. 33 या धावसंख्येवर तिसरा धक्का लागतोय. या बॉलवर मोठा फटका खाण्याचा प्रयत्न चेंडूची वरच्या भागाला जरूर लागला आणि त्याच कारणाने तो चेंडू अगदी गगन भेदी फटका पाहायला मिळाला होता. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय अंकुशच्या माध्यमातून. विकेट क्रमांक 3 डाऊन होतोय. अब्दुल स्मृती संघ. थोड्याशा अडचणी वाढल्या गेल्यात परंतु अडचणीतून मार्ग काढावा लागेल. संघर्षातून मार्ग काढावा लागेल आणि विजयशील पताका इथून रोवावा लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुयोग. सुयोग आलाय. पप्पू नावाने जास्तीत जास्त पसंती आहे परंतु सुयोग आपण पाहत आहेत. धावफलका धावा 33. आता अडचणी वाढल्या जात आहेत एडवन या टीमच्या. अडचणीतून संकटातून बाहेर यावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रसादला मिळाली पहिली सफलता आहे. शेवटचा बॉल 33 धावा. अंतिम चेंडू समोर सुयोग. पुन्हा पुन्हा सुयोगच्या बॅट मधनं आल्या आल्या एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. 6 धावांशी आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं ओपन केलंय आणि स्कोर कार्ड धाव्यात 13च्या सरासरीने 3 षटकाच्या समाप्तीखेर 39 धावा. आता 18 बॉल आहेत. 38 समोर लक्ष असेल. अर्धा पल्ला जरूर पार केला गेलाय. 18 बॉल मध्ये 39 धावा स्कोर कार्ड वर आहेत. आता 18 मध्ये 38 समोर लक्ष असेल विजयाकरिता. सुयोगच्या बॅट मध्ये एक दमदार स्ट्रोक परंतु प्रथम संघर्ष करतोय. प्रथमलाही चांगली बॅटिंग करावी लागेल. अठरा बॉल मध्ये 38 समोर लक्ष असेल. सुयोगच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळालाय. आता प्रथमला चांगली बॅटिंग करावी लागेल. धावफलका धावात 39. 39 धावा धावफलकावर. 18 बॉल 38 समोर लक्ष असेल विजयाकरिता. प्रथम एका बाजूने संघर्ष करतोय. 4 बॉल मध्ये 2चं योगदान राहिलंय. गिअर चेंज करावा लागेल प्रथमला आणि सुयोगने मात्र आल्या आल्या एक दमदार स्ट्रोक ठोकलाय. 18 बॉल 38 समोर लक्ष असेल विजयाकरिता. भिवाडी चषक 2026 अगदी सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. आज सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. कृष्णा राऊत गुलामी मार्कवर समोर प्रथमला चांगली बॅटिंग करावी लागेल. येणारे 18 बॉल 38 समोर लक्ष असेल विजयाकरिता. पहिला बॉल. पहिला बॉल अगदी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले गेले. थर्ड अंपायर महेंद्रजी भोईर आपण या. अगदी वाईट बॉल आहे की नाही पडताळणी केली जाईल. महेंद्रजी भोईर आपण या. वाईट बॉल आहे की नाही परीक्षण निरीक्षण केलं जाईल. परीक्षण निरीक्षण केलं जात आहे. महेंद्रजी भोईर सरांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. फेरी डिलिव्हरी आहे की नाहीये. वाईट बॉल आहे की नाही आपण पाहत आहेत.
व्हाईट बॉल. एकंदर आपण पाहत आहेत अगदी बॅटरने तो रिव्ह्यू घेतला होता आणि व्हाईट बॉल एकंदर आपण पाहू शकलात. एक धाव ऍड केली जाईल. स्कोर कार्ड धावा 40. आता येणारे 18 बॉल 37 समोर लक्ष असेल विजयाकरिता. कृष्णा राऊत वाडीव एक्सप्रेस आपण पाहत आहेत. दुसऱ्या बाजूने प्रथमला अगदी शांत माइंडने बॅटिंग करावे लागेल. वेगवान चेंडू होता. फुलरलेचा चेंडू. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक प्रसाद चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फेक येते त्यावर सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 41. 41 या अंकावर. 41 धावा धाव फलकावर 36 ची अजूनही आवश्यकता असेल. येणारे 17 बॉल. सुयोगच्या बॅटमधून एक षटकार परिपूर्ण केला गेला. पहिल्या बॉल अगदी पेस करताना सुंदर षटकार परिपूर्ण केला होता. हो वेगवान चेंडू. या बॉलवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. विकेट किपरच्या हातखंडामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला. डॉट बॉल. धाव फलका धावात 41. 41. सुयोगवर जबाबदार असेल. पहिल्या 2 मॅच मध्ये धावा चेस झाल्यात. या मॅच मध्ये इथून धावा चेस होतील का काय धावा डिफेन्स केला जातील. धाव फलका धावात 41. पुढचा बॉल. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने. विकी आहे. विकी चुकी करणार नाहीये. सुयोगलाही परतावा लागलाय. विकेट क्रमांक 4. 41 या धावसंख्येवर चौथा धक्का लागतोय तो अपील स्मृती एडबन या संघाला. 41 धावा 4 धक्के लागल्यात. एकामागून एक ब्रेक थ्रू दिला जातोय. दर्शन आलाय. दर्शनवर जबाबदार असेल. दर्शन हार्ड हिटर फलंदाज. आक्रमक फलंदाजी हे दर्शनचं वैशिष्ट्य आहे. परंतु इथून मॅच फिनिश करून देण्याची जबाबदारी असेल. जबाबदारीने बॅटिंग करावे लागेल. धाव फलका धावात 41. 36 ची अजूनही आवश्यकता असेल. येणारे 15 बॉल. 15 चेंडू 36चं समीकरण समोर असेल. पंधरा बॉल 36 धाब्यांची आवश्यकता असेल. दर्शन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दर्शनवर जबाबदारी असेल या मॅचची. आधीच्या मॅचचा रिझल्ट आपण पाहिला तर धावा चेस झाल्यात. इथून या मॅच मध्ये हा रिझल्ट पलटवार करतील का वाडीव संघ. धावा डिफेन्स करून अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू होता. एक धाव मिळेल. स्केलकचा शतक्षम पुढे सरसावला. सिंगल परिपूर्ण केले गेले. धाव फलका धावात 42 रन 42 या अंकावर जाऊन विसावले गेले स्कोर कार्ड. 35 धावांची जुनी आवश्यकता. येणारे 14 बॉल. या बॉलवर या 2 चेंडूमध्ये एक मोठा हवाई सफर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी महत्वाचा असेल. इथून 1-2 डॉट बॉल आणखीन प्रेशर वाढवेल समोरच्या टीमवर. 14 बॉल 35चं लक्ष. प्रथम संघर्ष करतोय. प्रथमच्या बॅट मधून धावा येत नाहीयेत. डॉट बॉल आलाय. अगदी 6 बॉल मध्ये 3चं योगदान राहिले. प्रथम आपण पाहतायत शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू असेल. प्रथम स्वतःवर आत्मविश्वास दर्शवावा लागेल. चांगली बॅटिंग करू शकतोय परंतु सातत्यानं संघर्ष करताना पाहायला मिळालाय. प्रथम शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 4 आपण पाहताय. धाव फलका धावात 42. 42 रन. हो अगदी बॅटची एज. विकेट क्रमांक 5 परतावा लागले. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायच्या 35 धावा. 12 चेंडू 35चं समीकरण असेल विजयाकरिता. या मैदानाचा विचार केला तर 90 क्रॉस झालेल्या आहेत धावा 6 षटकामध्ये. गौरव आलाय नवीन फलंदाज. 12 मध्ये 35चं लक्षण समोर. दर्शन एक हार्ड हिटर फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा मी करू शकतोय हा आत्मविश्वास हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला हवा. 12 बॉल 35चं समोर लक्ष असेल विजयाकरिता. कुठल्या गोलंदाजावर जबाबदारी दिली जाईल षटक क्रमांक 5 हाताळण्याची. या षटकामध्ये अगदी 15 ते 18 धावा येतात. तर या मॅच मध्ये संधी असेल बॅटिंग करणाऱ्या अपील स्मृती टीमला. 12 बॉल मध्ये 35चं समोर लक्ष आहे. या षटकामध्ये अगदी चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या. अंकुशाला गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक पहिलं ज्याने हाताळलं होतं अंकुश. इथून धावा बनवून अंकुश लावावा लागेल परंतु फ्री माइंडने बॅटिंग करावी लागेल दर्शनला. कारण 12 बॉल आहेत 35ची गरज.
12 चेंडू आणि 35चं इक्वेशन. 18 मध्ये 38चं लक्ष होतं, परंतु काय जबरदस्त स्पेल पाहायला मिळाला. कृष्णा राऊत फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या आणि या मॅच मध्ये आपली मजबूत पकड पाहायला मिळालंय. आता 12 बॉल आहेत, 35ची आवश्यकता. अंकुश समोर दर्शन, ड्राईव्ह केला गेला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. कृष्णा लॉंग ऑफ मध्ये एकच धाव मिळेल, फेकी येत आहे. एकीने स्कोर कार्ड जाऊन पडला 43 रन 43 अंकावर. 11 बॉल, 11 मध्ये 34चं समोर लक्ष. गौरवला चांगली बॅटिंग करावी लागेल. गौरवकडे क्षमता आहे, पण तो स्वतःला सिद्ध करावं लागेल. पुढील बॉल, पंचाकडे लाऊड अपील जरूर केला होता. स्विच इट करण्याचा प्रयत्न, एकदा मिळेल. लेग बायचे संकेत पंच दर्शवतात. धावफलकात दाबात 44. आता अडचणी वाढल्या येतात. रन रेट रिक्वायर, रन रेट वाढला जातोय, कारण 10 बॉल मध्ये 33 ची गरज. 10 चेंडू 33 ची आवश्यकता असेल. स्कोर कार्ड धावा आहेत अगदी 44. 44 रन्स, 5 धक्के लागल्यात. समोरच्या दिशेने फोर्स केला गेलाय, परंतु विकी आहे आणि विकी चुकी करणार नाहीये. विकेट क्रमांक 6 दर्शनलाही परतावं लागलाय. 44 धावसंख्येवर 6वा धक्का लागतोय एडवन या संघाला. 9 बॉल मध्ये आता 34 ची गरज. 9 बॉल मध्ये 33 ची आवश्यकता आहे. अभय आलाय नवीन फलंदाज. 9 बॉल 33 ची आवश्यकता. आता या 3 मध्ये 2 हवाई सफर येतात. या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. अजूनही मॅच संपला नाहीये. अभयाला नवीन फलंदाज, चांगले बॅटिंग करावे लागेल. 9 चेंडू मध्ये 33 ची आवश्यकता. मागचं षटक काय जबरदस्त पाहायला मिळालं. कृष्णा राऊतचं फक्त 3 धावा खर्च केल्या आणि जो समोरच्या संघावर प्रेशर क्रिएट केला गेलाय त्यामधून अजूनपर्यंत सावरला नाहीये एडव्हान्स संघ. 9 बॉल 33 ची गरज असेल. अंकुशने चांगली गोलंदाजी केलंय. 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट परिपूर्ण केला गेलाय. तीन बॉल मध्ये 2 हवाई सफर येत आहेत, तर एडव्हान्स संघाला इथून संधी असेल. 9 बॉल मध्ये 33 ची गरज. पुढील बॉल, लेफ्ट हँड फलंदाज अभय. ड्राईव्ह केला गेला ऑन साईडला, एकदा मिळेल. एकेरीने काम होणार नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या गेल्यात. तुहिनी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. आता 8 धावा. दत्तात्रय पाटील साहेबांचं शुभ आगमन होत आहे. स्पर्धेचे आयोजक, मुख्य आयोजक आपण पाहत आहेत. धावफलका धावा आहेत अगदी 46. आता 8 बॉल आहेत. 8 मध्ये 31 ची गरज. 2 हवाई सफर इथून पाहायला मिळतील का अभयच्या बॅट मधून. पुढील बॉल, समोर अभय. अंकुश चांगली गोलंदाजी करतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कृष्णा राऊत चुकी करणार नाहीये. अभयलाही परतावं लागेल. आता आपली मजबूत पकड पाहायला मिळालंय अगदी जहनमान वाढीव या संघाची, कारण 7 बॉल आहेत 31 ची आवश्यकता. 7 चेंडू 31 ची गरज. बॅकफुटला जातोय तो अपील स्मृती एडवन संघ. 7 बॉल 31 धावांची आवश्यकता असेल. नेक्स्ट मॅच संदेश 11 दातिवरे आणि त्याच्या विपक्ष असेल गावदेवी वैद्यपाडा टीम. 2 संघामध्ये काटेकी टक्कर असेल. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल. आज एक संघ आपण टॉप 5 मध्ये अगदी पोहोचणार आहोत. जो संघ टॉप 5 मध्ये पोहोचेल त्याला 2 आयकॉन घेण्याची मुभा असेल अगदी फायनल डेच्या दिवशी. पुढील बॉल, शेवटचा बॉल असेल. धावफलका धावा आहेत अगदी 46. फुल टच बॉल फ्लिक केला गेला अगदी मनगटाच्या साह्याने. चेंडूला मात्र उडवलंय 6 धावांकरिता आणि स्कोर कार्ड धावा आहेत 52 धावा. आता 6 बॉल मध्ये 25 ची गरज. 6 मध्ये 25. नीलच्या बॅटमधून हा षटकार. अशा अपेक्षा पल्लवीत ठेवल्यात या मॅचच्या, कारण 6 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता असेल. धावफलका धावात 52 रन 52 धावा. आता 4 षटकार ठोठावे लागतील या 6 बॉल मध्ये. एक सिंगल परिपूर्ण करावे लागेल.
कारण 6 बॉलमध्ये 25 ची आवश्यकता असेल विजयाकरिता. चला जास्त टीम मीटिंग होणार नाहीये, क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. सहा बॉल 25 ची आवश्यकता विजयाकरिता असेल. एका बाजूने गौरव आपण पाहत आहेत. मनीष मात्र गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. 6 बॉल मध्ये बनवायच्यात 25 धावा. गौरवला इथून हवाई सफर करावे लागेल. आधीच्या 2 मॅच मध्ये धावा चेस झाल्यात. इथूनही धावा चेस होतील का की धावा डिफेन्स केल्या जातील. 6 बॉल मध्ये 25 ची गरज. सहा बॉल मध्ये 25 ची आवश्यकता. मनीष मात्रेच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. समोर गौरव आपण पाहत आहेत. आज गौरवला हिरो बनण्याची संधी असेल. 6 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता. 6 मध्ये 25 चं इक्वेशन. अंतिम षटक, निर्णायक षटक. ड्राईव्ह केला गेलाय. इथून एकदा मिळेल. आता नीलकडे स्ट्राईक असेल. 5 मध्ये 4 हवाई सफर करायचे आहेत. 5 चेंडू 24 ची आवश्यकता असेल विजयाकरिता. नेक्स्ट मॅच बिग बॅटल 2 संघामध्ये रंगेल. एका बाजूने दातुरी संघ, दुसऱ्या बाजूने बैतीपाडा संघ 2 हात करेल. 5 बॉल आणि 5 मध्ये बनवायच्या 24 म्हणजे 4 हवाई सफर करावे लागतील नीलला. गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय मनीष. समोर नील. नीलच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळालाय. ओहो, इथून डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. आता 4 बॉलवर 4 हवाई सफर. बॅटरने रिव्ह्यू घेतला एकंदरीत आपण पाहतायत. पंच अगदी पडताळणी करतील व्हाईट बॉल आहे की नाहीये. चला, लिगल डिलिव्हरी आहे आपण पाहतायत. फेअर डिलिव्हरी. आता 4 बॉल मध्ये 4 हवाई सफर. प्रत्येक बॉलवर हवाई सफर करायची आहे. नील इथून तो कारनामा करेल का आणि मॅच जिंकून देईल का. 4 मध्ये 4 हवाई सफर. 4 चेंडू 24 ची आवश्यकता असेल विजयाकरिता. पुढील बॉल. ओहो, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कृष्णा राऊत पुढे सरसावेल. सिंगल मिळेल. आता 3 बॉल आहेत. 3 मध्ये 23 ची गरज. इथून या मॅच वर आपली मजबूत अगदी पकड पाहायला मिळालाय जय हनुमान वाढीव संघ. 3 चेंडू 23 ची आवश्यकता असेल. अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी मनीष मात्रे आपण पाहतायत. अंतिम गोलंदाजी हाताळण्यामध्ये अगदी माहीर. आता 2 बॉल आहेत. फक्त औपचारिकता राहिले या मॅचची. 23 ची गरज. पुढील बॉल. शेवटचा बॉल असेल या मॅचची. फक्त औपचारिकता अजून पाहायला मिळालंय. जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या 2 मॅच मध्ये आपण पाहिला तर धावा चेस झाल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये धावा इथे डिफेन्स केला गेल्यात. कौतुक करावं लागेल जय हनुमान वाढीव या संघाचं. शेवटचा बॉल. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. इथून मॅच फिनिश झाला आणि वेल प्लेड अभिनंदन असेल. हॅडलक असेल अपील स्मृती एडवन संघ. चला, नेक्स्ट मॅच लगेच आपण क्षेत्ररक्षण व्यूहरचना सजवून घ्या. प्रथम क्षेत्ररक्षण करताना गामदेवी बैतीपाडा संघ असेल तर प्रथम बॅटिंग करताना संदेश 11 एडवन संघ. जसे मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपल्या समवेत अक्षयजी पांडव सर जॉईन होतील.